अश्लील व्हिडिओ बनवल्याचा धाक दाखवून एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार झाले। या प्रकरणी इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 4 अल्पवयीन मुलांसह 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। दरम्यान पोलिसातील तक्रार मागे घेण्यासाठी पीडित मुलगीने तिच्या कुटुंबियांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप होतोय। या त्रासाला कंटाळून त्या पीडित मुलीने मानसोपचार तज्ञांनी दिलेल्या सर्व गोळ्या एकाच वेळी खाल्ल्या। परिणामी तिला आयजीएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात या संपूर्ण प्रकारामुळे इचलकरंजीत खळबळ उडाली आहे। तुझा अश्लील व्हिडिओ बनवलाय असं सांगून इचलकरंजीतील एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 4 अल्पवयीन मुलांसह एकूण 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। त्यापैकी अमन शेख, अल्ताफ नायकवडे आणि अनिकेत भोरे हे तिघे सध्या तुरुंगात असून उर्वरित तिघे बालसुधारगृहात आहेत। दरम्यान त्या पीडित मुलीवर मानसोपचार तज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार सुरू झाले। दुसरीकडे पोलीस ठाण्यातील तक्रार मागे घेण्यासाठी पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांवर दबाव टाकला जाऊ लागला। त्याचवेळी त्या पीडित मुलीला आज सकाळपासून चक्कर येऊ लागली, त्यामुळे ताबडतोब तिला आयजीएम रुग्णालयात आणलं। आरोपींच्या समर्थकांकडून होणाऱ्या दमदाटीमुळे या मुलीनं डॉक्टरांनी दिलेली सर्व औषधं एकाच वेळी खाल्ली, त्यामुळे तिची प्रकृती बिघडली। आता त्या मुलीची प्रकृती स्थिर असली तरी या घटनेमुळे इचलकरंजीत चांगलीच खळबळ उडाली आहे।